सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. माझा वार करी पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे शेळकेवाडी पिंपळोली तालुका मुळशी जिल्हा पुणे. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. उजळले भाग्य आता. आता कधी 7:15 का 8:15 आता हा शब्द वर्तमान काळवाचक आहे. एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की मध्ये आता शब्द असतो. बरोबर आहे ना. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे बसाय दान आहे. पण त्याच्या अगोदर असं आहे किंबहुना तुमचे केले साठे महाराज धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येत माझे जे उरले पायी कपन आता विश्वात्मके देव आता कोठे धावे मन. म्हणजे याच्या अगोदर धावत होता असं त्याचा अर्थ आहे. आता निश्चिंतीने पावलो म्हणजे अगोदर निश्चिंती नव्हती असा त्याचा अर्थ आहे. एक गोष्ट सांगून पूर्ण झाली. ऐकताय ना सर्व. एक गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की मध्ये आता शब्द असतो. मला कळलं असं आता सांगू. नवरा बराच वेळ बायकोला बोलून झालं, रागावून झालं, बडबड करून झाली आणि बायकोची ऐकण्याची सहनशीलता कॅपॅसिटी मर्यादा संपली की बायको म्हणते आता बास झालं. मी आहे म्हणून बरं आहे, नाही ते कधी पळून गेली असती. सर्वच बाया नवऱ्याला असं म्हणतात मी आहे म्हणून बरं आहे, नाही ते कधी पळून गेली असती. मग नांदली कोणती असती तो प्रश्न अजून शिल्लक आहे, तो सुटला नाही. आणि बाया एकदा बोलायला सुरुवात झाली की माणसानं फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही किती बी मोठ्या मिशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना आशा पिळायच्या आणि घरी येताना आशा पिळायच्या. शेंडे दाबूनच घरी यायचं महाराज. किती सुंदर पखवाज वाजवून जाऊन घरी गेल्यावर बायकोल म्हणावा जसा पखवाज वाजवला तिने एवढंच करायचं. हवाच जाती माणसाची. काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही. बिना औषधाचा रोग बरा होतो. आणि ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून सांगते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका. पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका. वारकाची बायको म्हणते तुम्ही मग केसानं गळा कापला. महाराजाची काय म्हणते न सांगितलेलंच बरं. राखली मूठ 1.25 लाखाची. बायला का कौतुक आहे का? अजिबात नाही. माणसाला नोबेल पुरस्कार मिळू द्या, बायकोनं मान्य करावा याच्यापेक्षा मोठा पुरस्कार नाही. एकानं बारीक कटिंग केली मकरंद दादा आणि बायकोला कौतुकानं म्हणे का गं आज कटिंग बारीक केल्यामुळं मी जरा तरुणच दिसायलो नाही का. बायको म्हणे चप्पी करून यायची ना मग बाळा त्यातले दिसला असता. तिला का कौतुक आहे महाराज? अजिबात नाही. बघा आपलं बोलणं बंद तिची सुरुवात आहे का. एक बाई म्हणे अहो मी कुणाला सांभाळू, तुमच्या मायबापाला सांभाळू का तुम्हाला सांभाळू का मुलांना सांभाळू का घर सांभाळू, सांगा ना मी कुणाला सांभाळू. नवरा म्हणे तू फक्त तोंड सांभाळ मी सर्वांना सांभाळ. पण ती सांभाळणार नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आपलं बोलणं बंद झालं आणि तिच्या बोलण्याला सुरुवात झाली की समजायचं आता शब्दाची वेळ आली. कळलं ना आता? आता कळलं ना? आता कळलं ना? कळलं ना आता? हा यालाच आता म्हणतात. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. अवघी म्हणजे समूळ चिंता वारली. महाराज म्हणतात आता आमच्या जीवनात चिंता राहिली नाही. ऐका, चिंता नाही असा माणूस जगात सापडणार नाही. मी भारतात म्हणत नाही, जगात 850 करोडचं जग आहे. 125 करोडच्या पुढं भारताची लोकसंख्या आहे. एवढ्यापैकी कुणाला जाऊन जरी तुम्ही विचारलं तुला चिंता नाही का तर एकही सापडणार नाही. नचे इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती ना सुखमस्ती विरक्तस्य मुनिरेकांत जीवना. चक्रवर्ती राजाला जाऊन जरी तुम्ही विचारलं तो सुखी आहे का तो नाही सांगेल. इंद्राला जरी जाऊन विचारलं सुखी आहे का तर नाही सांगेल. आणि सध्या देवेंद्राला जाऊन जरी विचारलं सुखी आहे का तर तो नाही सांगेल. प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. इथल्या इथं घ्या, आवाज कमी झाला की महाराजाला चिंता, वाढवलं की शिट्टी मारते म्हणून माईकवाल्याला चिंता. इथल्या इथं घ्या, लांब जायची गरज नाही. ऑब्झर्व करा. बघा इथं सकाळी उठल्यानंतर 2 प्रकारची माणसं रस्त्याने पळताना दिसतात. सकाळी उठल्यानंतर 2 प्रकारची माणसं रस्त्याने पळताना दिसतात. कशासाठी पळतात बघा. काही पोट भरण्यासाठी पळतात तर काही पोट कमी करण्यासाठी पळतात. कळलं का माझं बोलणं? कुणाला पोट भरण्याची चिंता आहे तर कुणाला पोट कमी करण्याची चिंता आहे. कोई रोशनी को तरसे मकरंद जी कोई लूटता नजारे. कर्मो की है ये माया कर्मो के खेळ सारे. हा ज्याच्या त्याच्या कर्माचा खेळ आहे. पण चिंता नाही असा माणूस नाही महाराज. प्रत्येकाला चिंता आहे. जेवायला मिळेल का नाही चिंता,
बसायला मिळेल का नाही चिंता. तुम्ही बोलत नाही हे बी चिंताच आहे हा. जरा बोला विठाला विठाला बोलत चला. जेवायला मिळेल का नाही चिंता, बसायला मिळेल का नाही चिंता, कीर्तनाला आलो पण टेकायला खांब मिळेल का नाही, तुमच्याबद्दल माझी तक्रार नाही. टेकायला खांब मिळेल का नाही चिंता, लग्न झालं मुलगा होईल का नाही, बोला 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 ना, मुलगा होईल का नाही चिंता, जगेल का नाही चिंता, चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळेल का नाही चिंता, तिथं गेल्यावर अभ्यास करेल का नाही चिंता. पाहिजे त्या शाळेत पोराला टाकणं बापाचं काम आहे, पण अभ्यास करणं त्याने अभ्यास केला पाहिजे ना. एक पोरगा असं शाळेच्या आवारात झोपलं होतं बघा. त्याचे मास्तर आले. मास्तर म्हणले बाळ्या इथं काय झोपलास रे, जाय तिकडे वर्गात जाऊन बस, तिथं तास सुरू आहे. ते पोरगं म्हणजे तिथं बसल्यावर काय होईल. ते मास्तर म्हणले अरे ते शिकवायलेलं समजन ना तुला, समजून काय करायचं म्हणे. अरे समजल्यावर अभ्यासाला सोपं जाईल. गेलं अभ्यासाला सोपं, पुन्हा काय. अरे अभ्यासाला सोपं गेल्यावर मार्क चांगले पडतील ना. पडले म्हणे चांगले मार्क, त्याचं काय करायचं. अरे चांगले मार्क पडल्यावर चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल, मिळालं म्हणे चांगल्या कॉलेजला ॲडमिशन, मग पुन्हा काय. अरे चांगल्या कॉलेजला गेल्यावर चांगली डिग्री मिळेल, न्याय वेदांत तयार होईल. चांगली डिग्री मिळून काय करायचं म्हणे. अरे चांगली नोकरी लागेल IT पार्कमध्ये. बरं लागली नोकरी, त्याचं काय. अरे नोकरी लागल्यावर पैसा येईल ना. आला म्हणे पैसा, मग त्याचं काय करायचं. अरे पैसा आल्यावर बंगला बांधता येईल ना. बांधला म्हणे बंगला, मग पुढं काय. गाडी घेता येईल, घेतली म्हणे गाडी फॉर्च्युनर, मग पुन्हा काय. अरे बंगला झाला, गाडी झाली, भरपूर पैसे झाले की आयुषमध्ये झोपायचंच काम आहे. मग आता काय करायचं. एवढा कुटाणा करून जर झोपायचंच असेल तर झोपू द्या ना. टेन्शन लेस, तणाव मुक्त जीवन जगा. मला काय करायचे सांगा ना, कशासाठी करायचे बोला. मस्त रहे मस्ती में आग लग जाए, बस्ती में कछु लेना न देना, बस मगन रहना. आपल्या मस्तीत जगा महाराज. काय करायचं. असं पोरगा असेल तर कोणत्या शाळेत टाकून काय फायदा आहे. अभ्यास करेल का नाही चिंता, बोला. अभ्यास करेल का नाही चिंता, पास होईल का नाही, बोला 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 चिंता, चांगले मार्क पडतील का नाही चिंता, डिग्री मिळेल का नाही चिंता, नोकरी लागेल का नाही चिंता, लागली नोकरी छोकरी मिळेल का नाही, पोरी मिळणार चिंतेचा विषय. पोरांच्या बापाला जाऊन बेटा ते टेन्शनमध्ये आहे. त्यांना म्हणा आले का कुठले पाहुणे, कुठले आलेले नसतात त्याला नाही म्हणता येत नाही. तो म्हणतो 9-10 ठिकाणचे निरोप आहे पण यंदा आम्हाला करायचं नाही. लबाडा चाटा मारू नको, चांगल्या चांगल्या पकवा जायचा मेळ बसणं, त्या टोन त्या दोघांकडे पाहू नका द्यायचं झालेलं आहे. लक्षात ठेवा. चांगलं वागणाराला मिळणार महाराज, या अशांना कुठून मिळणार आहे. बघा आमच्या गावाचा एक नवरदेव माझ्या गाडीत बसला, खोटं बोलत नाही बरं का. पोरगी पाहून आलं आणि गाडीत बसलं. त्याला म्हणलं बघितली का मुलगी, म्हणे हो. म्हणलं आली का पसंत, म्हणे पसंत वर्ष झाले मी कोणती बी होच म्हणतोय म्हणे, पण जमस ना. पोरीच राहिलं नाही महाराज. मुलगी मिळेल का नाही चिंता, मुलगी मिळाली, लग्न झालं. ऐका, लग्न झाल्यावर असंच राहतं का बिघडून जातं, ही सगळ्यात मोठी चिंता. लग्न झाल्यावर आपल्याला मामा घरात ठेवतं का लाता मारून घराच्या बाहेर काढतं, चिंता. काढलं लाता मारून घराच्या बाहेर तर अमृत बाबा आश्रमात ठेवतील का नाही, म्हणून संबंध जपा. नाही कळलं. विठाला विठाला आश्रमात जागा मिळेल का नाही चिंता. आज शरीर करा सांभाळलं पोरांनी घरात, शरीर चांगलं राहतं का नाही, बोला 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 चिंता. एखाद्या दिवशी एखादा रोग झाला, चांगला डॉक्टर मिळेल का नाही चिंता. चांगला डॉक्टर मिळणं नारायण गुरुजी चिंतेचा विषय आहे. चांगला डॉक्टर मिळणं चिंतेचा विषय आहे. एक ऑपरेशन करायला गेलं हॉस्पिटलमध्ये आणि त्या डॉक्टरनं आरतीचा ताटण हार आणला. तो पेशंट म्हणे डॉक्टर साहेब मी ऑपरेशनला आलो, तुम्ही आरतीचा ताटण हार कशाला आणला. डॉक्टर म्हटले हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे, सक्सेस झालं तर हार मला, नाही तर जागेवर तो हा कार्यक्रम, पुन्हा हार आणाय कुठे जाऊ. चांगला डॉक्टर मिळेल का नाही चिंता. चांगला डॉक्टरही मिळाला, बिल किती होतंय, बोला 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 बोला, बिल किती होतंय चिंता. बिल पाहूनचं जर कायमचं मरावं लागलं तर स्वर्ग मिळेल का नरक मिळेल चिंता. मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. कोणी म्हणतं मेल्यावर कुठं चिंता असते, मी सांगतो ना तुम्हाला मेल्यावर सुद्धा चिंता असते. ऐका मामा, मेल्यावर जर चिंता नसती तर पिंडाला कावळा न शिवण्याचं दुसरं कारण कोणतं. ज्या अर्थी पिंडाला कावळा शिवत नाही त्या अर्थी मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. डॉक्टरनं दिलेल्या बिलाची चिंता करू नका. माझं बोलणं लक्षपूर्वक ऐका. मी सांगतो त्या बिलाची चिंता करा. एका 80 वर्षाच्या बाबाला हॉस्पिटलमध्ये नेलं. ऐकताय ना सर्व, माना हलवा, फ्रेश बसा. हां, 80 वर्षाच्या बाबाला हॉस्पिटलमध्ये नेलं. कशासाठी, हृदयाचं ऑपरेशन करायला. आणि 3 तासात डॉक्टरनं त्याचं ऑपरेशन सक्सेस केलं येवले गुरुजी, आणि त्या बाबांचे प्राण वाचवले. पण 3 तासाचं बिल डॉक्टरांनी जेव्हा बाबांच्या हातात दिलं, 3 तासाचं बिल डॉक्टरांनी 8 लाख रुपये केलं. बोला किती, 8 लाख. त्या बाबांनी बिल पाहिलं आणि रडायला सुरुवात केली. त्या डॉक्टरला दया आली. डॉक्टर म्हणले बाबा 8 लाख रुपये बिल तुम्हाला जास्त होत आहे का,
तुम्ही रडू नका, मी लाखभर रुपये कमी करतो, तुम्ही फक्त रडू नका. त्या बाबांनी सांगितलं, डॉक्टर साहेब, कोट्यावधीच्या प्रॉपर्टीचा मी मालक आहे, मी मेलो असतो तर त्या पैशाचं काय करायचं होतं? अहो तुम्ही मला वाचवलं, याचं बिल 8 लाख म्हणजे काहीच नाही. तुम्ही 10-15 लाख जरी केलं असतं तर मी आनंदानं दिलं असतं. बाबा रडताय कशासाठी? बाबांनं उत्तर फार सुंदर दिलं. एवढं उत्तर घेऊन घरी जा. त्या बाबांनी सांगितलं, डॉक्टर साहेब, 3 तास तुम्ही माझं हृदय दवाखान्यात सांभाळलं, त्याचं बिल तुम्ही 8 लाख रुपये केलं. रडू याच्यासाठी येत आहे? 80 वर्ष झाली माझ्या पांडुरंगानं माझं हृदय सांभाळलं, अजून रुपयासुद्धा बिल पाठवलं नाही. कोणताही अवयव तपासायला जा, बिना बिलाची माघारी येणार नाही. आत्ता चालू घडामोडीतलं सांगतो, वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात विकत घ्यावा लागतो महाराजांनी, त्याचे कोटीनं रुपये मोजावे लागतात. लक्षात ठेवा, कोणताही अवयव तपासायला हॉस्पिटलला जा, बिना बिलाची माघारी येणार नाही. पण जगाच्या मालकानं कोट्यावधीचं हे शरीर दिलंय, याचं कधी बिल नाही दिलं दादा. पण यानं बिल भरण्याची एक जागा दिली. कोणती? अरे वर्षातून 1 सप्ताह तुमच्या गावात माझ्या नावानं होणार आहे, तुम्ही न म्हणता तुमचं बिल तिथं जाऊन भरा. या आश्रमात शेळकेवाडीच्या येऊन बिल भरा. नाही इथं भरलं तर ससूनला भरा, संचितीला भरा, रुबीला भरा. इथं नाही भरलं तिथं भरावं लागतं. ज्यांचं ज्यांचं बिल राहिलं असेल त्यांनी उद्या सकाळी पेड करा. विठ्ठला अरे जगाच्या मालकानं ऐश्वर्य दे, जेने हा जीव दिला दान, त्याचं चिंतन करणं म्हणजे त्याचं बिल भरणं. तयाचे करीन चिंतन. म्हणून बाबाजींच्या वडिलांनी परमार्थात या जीवनाचं हे बिल, हे आश्रम देऊन भरलेलं आहे. महाराज टाळ्या वाजवा एकदा जोरदार. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, मला काय सांगायचं, हे देवाचं बिल भरणं आहे. कधीतरी आपण दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान, विभागश, स्त्री धर्मान, भगवत धर्मान, समास व्यासयोगत. दान करणं हा माणसाचा धर्म आहे. संपत्तीतला 10% भाग हा चांगल्या कामात खर्च झालाच पाहिजे. तुम्ही म्हणसाल, तुम्ही घेता त्या पाकिटाचे काय करता? मी एकट्याने 51 फुटाचं माऊलीचं मंदिर बांधलं, कुणाचा 1 रुपया सुद्धा घेतला नाही. 1 रुपया सुद्धा वर्गणी नाही. जे पळून कीर्तनातून मिळतं याच्यातून केलं. लक्षात ठेवा, संपत्तीतला 10% भाग हा चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. मग हे देवाचं बिल भरणं आहे. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जग जीवन नारायण गाईल गुण तयाचे. त्याचं गुणगान करणं हे त्याचं बिल भरणं आहे. महाराज आम्हाला चिंता आहे. कोणती चिंता परमार्थ करणाऱ्या माणसाला? काही मी उद्धार पावे, कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्र उद्धार पावे, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा समाधान चित्त माझे. है का नाही? काही ऐशी दशा. लक्ष ठेवा, अमृत बाबाकडे बघा आणि हे प्रमाण म्हणा. काही ऐशी दशा येईल माझे अंगा. थोडा आवाज द्या. चित्त पांडुरंगा, चित्त आवाजासाठी झुरत असे, पांडुरंगा झुरत असे, पुसावेशी हेची वाटे. तू का म्हणे चिंता वाटे, कोण सांगेसा देव कृपा करील मज. काय लाज राखील जायाचे शरीर जाईल क्षणात. काहा गोपीनाथ पावेची ना. महाराज तो भेटत नाही याची चिंता आहे म्हणतात ना.
नींद नाए रे चैन नाए रे जीवन सारा बीता जाए शाम नाए रे नींद नाए रे चैन नाए रे जीवन सारा बीता जाए शाम नाए रे पल पल जाए छिन छिन जाए पल पल जाए छिन छिन जाए कैसे करूँ मैं हाय नींद नाए चैन नाए जीवन सारा बीता जाए शाम नाए नींद नाए चैन नाए जीवन सारा बीता जाए शाम नाए शाम नाए कान्हैया रे कान्हैया कान्हैया रे जग दे कान्हैया रे कान्हैया रे जग दे कान्हैया रे कान्हैया रे जग दे कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे भेटी एक वेळा तो भेटत नाही याची चिंता आहे म्हणतात ना तेरा पता नहीं लगता तेरा पता नहीं लगता भगवान कहाँ मिलता 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 कहीं गाँव ढूंढे कहीं शहर ढूंढे कहीं गाँव ढूंढे कहीं कहीं गाँव ढूंढे कहीं शेरवाड़ी ढूंढे कहीं गाँव ढूंढे कहीं तू रहता कहाँ तेरा ठिकाना कहाँ तू रहता कहाँ तेरा ठिकाना कहाँ तेरा पता ही लगता तेरा पता ही लगता भगवान कहाँ मिलता भगवान कहाँ मिलता भगवान शेळकेवाडी में मिलता कुठे भेटणार माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे बस देविता आहे महाराज तो भेटत नाही याची चिंता आहे तो भेटत नाही याची चिंता आहे पण महाराज म्हणतात ती चिंता आता आमच्या जीवनात राहिली नाही अवघी चिंता बोला बोला वारली कशामुळं
संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संताच्या दर्शनामुळं हा लाभ मला झाला. कोणता लाभ झाला? पद्मनाभ जोडला. पद्म म्हणजे कमळ, त्याच्या नाभीतून कमळ निघालो. तो पद्मनाभ तो भगवंत जोडला, मिळवला, प्राप्त केला. जोडलेला देव कुठं ठेवला? संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू, हृदयात साठवला. कुठून आणून तुका मने होता ठेवा. तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडला विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा 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 पांडुरंगा
नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे 4-5 दिवसाचे जन्मांतरीचे तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. फराळीचा आहे का आता? उद्या द्वादश. हाँ ऐका, शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. शरीर चालण्यासाठी जसं भोजन गरजेचं आहे तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे. म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी आभारी. कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी आभारी. बघून गे प्रभूच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला. आणि महाराज भजनाची गोडी आहे. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी. श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे शिळकेवाडी पिंपळोली तालुका मुळशी जिल्हा पुणे. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.